जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करत आहेत. तर आपण आपल्या टी परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील महत्त्वाचं म्हणजे परिसर अभ्यास आणि पेपर क्रमांक 2 मधील सामान्य विज्ञान या संदर्भात काही महत्त्वाच्या पॉईंटला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. तर या ठिकाणी आपण बघूया. पहिला पॉईंट आहे, रंगांधळेपणा असणाऱ्या व्यक्तीला कोणत्या दोन रंगांमधील फरक समजत नाही? लाल पांढरा, हिरवा पांढरा, लाल हिरवा, पिवळा हिरवा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लाल हिरवा. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला महत्त्वाचा. बघूया की नेफ्रॉन्सला कोणत्या अवयवाचा रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणतात? तर लक्षात घ्या, फुफ्फुस, हृदय, किडनी आणि मेंदू. तर पर्याय क्रमांक 3 किडनी, म्हणजे ज्याला आपण वृक्क म्हणून सुद्धा ओळखतो. प्रश्न कधी कधी तसाही विचारला जाईल, वृक्काचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता असतो? तर नेफ्रॉन्स. आता महत्त्वाचं म्हणजेच की लघवीची निर्मिती जी काय होते ती नेफ्रॉन्सच्या माध्यमातूनच होताना पाहायला मिळते आपल्याला. आता एका किडनीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर लाखो नेफ्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचा पॉईंट एक अजून एक इथं लक्षात घ्यायचा आहे, जे की असणारा महत्त्वाचा घटक म्हणजेच की बघा, फुफ्फुसाच्या बाबतीत जर आपण बघितलं, फुफ्फुसाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक कोणता असतो? तर वायुकोश. वायुकोशाला फुफ्फुसाचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटला महत्त्वाचा. मानवी शरीरातील ग्लुकोजचे कोठार कशाला म्हणतात? जठर, स्वादुपिंड, यकृत आणि फुफ्फुस. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पर्याय क्रमांक 3 यकृत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, जे की अतिरिक्त शरीरामध्ये जे काही ग्लुकोज असते त्याचं ग्लायकोजनमध्ये रूपांतरण करून त्याला यकृतामध्ये साठविण्याचं काम केलं जातं. त्यामुळं एक बघा, शरीराचा तपासणी नाका म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी यकृताला लक्षात घ्यायचं आहे, शरीराचा चेक पॉईंट. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की स्वादुपिंड जे आपल्याला म्हणजे की एक पॅनक्रिया म्हणतो आपण त्याला. तर स्वादुपिंडाच्या बाबतीत एक महत्त्वाचं म्हणजे इन्शुलिन, हे तर आपल्याला सर्वांना परिचयाचं आहे. एक महत्त्वाचं एन्झाईम म्हणूया आपण. तर हे इन्शुलिन अतिरिक्त साखरेवर, ग्लुकोजवर नियंत्रण मिळविण्याचं काम करतं. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे या ठिकाणी, सामान्य रक्तदाब किती असतो? तर प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. थेट आपण या ठिकाणी प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. तर 120 ते 80 mmHg इतका हा सामान्य रक्तदाब आपल्याला पाहायला मिळतो. खूप IMP असा हा प्रश्न असणार आहे मित्रांनो. यापूर्वी याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न बरेच वेळेस आहे परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. मानवी हृदयाचे वजन किती असते? 260 ग्रॅम, 360 ग्रॅम, 255 ग्रॅम, 320 ग्रॅम. तर सामान्यपणे मानवी हृदयाचं वजन जर लक्षात घेतलं तर 360 ग्रॅम इतकं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी एक पॉईंट एक लक्षात घ्या, जे सस्तन प्राणी आहेत त्यांचं हृदय हे किती कप्प्याचं असतं? तर 4 कप्प्याचं हृदय असतं. लक्षात घ्या, 4 कप्पे आपल्याला सस्तन प्राण्याच्या हृदयाला पाहायला मिळतील. हाही पॉईंट आपण इथं बघूया आपण. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, जे काय मासे असतात, मत्स्यवर्ग आहे, त्या बाबतीत एक लक्षात घ्या, मत्स्यवर्ग तर 2 कप्पे आपल्याला पाहायला मिळतील. यांच्या हृदयाला 2 कप्प्याचं हृदय पाहायला मिळेल. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट लक्षात घ्या, जे की असणारे सरपटणारे प्राणी, ज्याला आपण सरीसृप म्हणूया किंवा सरपटणारे प्राणी. त्याच्यानंतर उभयचर प्राणी, यांचं हृदय मात्र या ठिकाणी बघा 3 कप्प्याचं पाहायला मिळतं आपल्याला. उभयचर यांचं हृदय किती कप्प्याचं? तर 3 कप्प्याचं. इथे एक अपवाद एक आपल्याला पाहायला मिळतो, लक्षात घ्या. तर जे काही असणारा एक सरीसृप प्राणी कोणता? मगर. तर मगरीचं जे काय हृदय असतं तर ते असतं 4 कप्प्याचं असतं. हा एक अपवाद पाहायला मिळेल इथं आपल्याला. किती कप्प्याचं असतं? 4 कप्प्याचं हृदय असतं मगरीचं. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला जाऊया मित्रांनो. महत्त्वाचा पॉईंट असणार आहे की जागतिक रक्तदान दिन कधी असतो? 7 एप्रिल, 14 जून, 24 मार्च, 5 जून. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 14 जून हा जागतिक रक्तदान दिन असतो. 7 एप्रिल हा कोणता दिवस असतो? तर जागतिक आरोग्य दिन असतो. त्याच्यानंतर 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन असणार आहे. जागतिक पर्यावरण दिन असेल 5 जून. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. तर हे दिनविशेषसुद्धा आपल्याला खूप वेळेस अशा स्वरूपाचे विचारलेले आहेत. त्याच्यानंतर मानवी शरीरातील जी की सर्वात मोठी ग्रंथी आहे ती कोणती? तर पियूषिका, आवटू, यकृत आणि स्वादुपिंड. तर यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी असणार आहे आणि 1.5 किलोग्रॅम इतकं वजन आपल्याला या ग्रंथीचं पाहायला मिळेल. कोणत्या? तर यकृत या ग्रंथीचं वजन. आता स्वादुपिंड एक महत्त्वाची ग्रंथी आहे. आता या ग्रंथीचं एक वैशिष्ट्य आहे की अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी असणारी एकमेव शरीरातील ग्रंथी कोणती? तर स्वादुपिंड असणार आहे.
त्याच्यानंतर पियूषिका ग्रंथीला आपण काय म्हणतो तर मास्टर ग्रंथी म्हणतो. लक्षात घ्या, आपल्या शरीरातील इतर ज्या ग्रंथी आहेत त्याच्यावरती एक प्रकारचं नियंत्रण या ग्रंथीचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं मास्टर ग्रंथी कोणती आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या पियूषिका ग्रंथी. पुढच्या पॉईंटला बघूया आपण. जगातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कोणत्या देशात झाली तर या ठिकाणी लक्षात घ्या आपलं जे काय भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, अमेरिका असे पर्याय या ठिकाणी पाहायला मिळतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा दक्षिण आफ्रिका ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता या ठिकाणी म्हणजे डॉक्टरचं नाव जर विचारलं तर लक्षात घ्या डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली होती. जगातली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजेच की त्यांचं नाव लक्षात घ्या डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी ही बघा शस्त्रक्रिया पार पाडली होती. आता दुसरा एक पॉईंट इथे एक बघा परीक्षेत बघायचा आपल्याला, परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. भारतामध्ये ही जी काय हृदयरोपण किंवा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणूया आपण ते सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तमिळनाडूमधील वेल्लोर या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आपल्याला. तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. तर एन गोपीनाथ हे डॉक्टर या ठिकाणी भारताच्या संदर्भात लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे भारतातील पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचं नाव काय तर एन गोपीनाथ असं नाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि वेल्लोर जे की तमिळनाडूमध्ये हे शस्त्रक्रिया झालेली होती भारतातील. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटला बघूया. प्रौढ व्यक्तीमध्ये एका मिनिटात हृदयाचे किती ठोके पडतात 60, 72, 55 आणि 120. तर प्रौढ व्यक्तीमध्ये एका मिनिटामध्ये 72 इतके हृदयाचे ठोके पडताना दिसून येतील. महत्त्वाचं म्हणजे की 60 जे काय हृदयाचे जे काय ठोके पडतात ते कोणामध्ये तर वृद्ध व्यक्तीमध्ये. पॉईंट लक्षात घ्या, वृद्ध व्यक्तीमध्ये एका मिनिटामध्ये 60 हृदयाचे ठोके. त्याच्यानंतर 55 आहे बघा, म्हणजे झोपेत असताना महत्त्वाचं म्हणजे की असणारे हृदयाचे ठोके आहेत एका मिनिटामध्ये. आणि जे काय बाळाच्या बाबतीत लक्षात घ्यायचं आपल्याला, एकदम लहान बाळामध्ये जर आपण बघितलं तर किती असणार आहेत ते हृदयाचे ठोके दर मिनिटाला तर 120 असणार आहेत बाळामध्ये. तर प्रौढ व्यक्तीमध्ये 72 इतके हृदयाचे ठोके. तर लक्षात घ्या, हा प्रश्न खूप वेळेस अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आपल्याला मित्रांनो. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण. हायड्रोक्लोरिक ॲसिड ज्याला आपण काय म्हणतो तर HCl म्हणतो. तर या HClच्या बाबतीत प्रश्न आहे महत्त्वाचा. मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या अवयवात असते HCl तर जठर, यकृत, मोठे आतडे, लहान आतडे. तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जठर. स्टमक म्हणतो आपण त्याला, आमाशय म्हणतो. महत्त्वाचं म्हणजेच की ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये सुद्धा आपल्याला HCl महत्त्वाचं पाहायला मिळतं, हायड्रोक्लोरिक ॲसिड पाहायला मिळतं. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे की मानवी शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त कोणत्या रक्तवाहिन्या वाहतात 1 शिरा, 2 धमन्या, 3 केशवाहिन्या, 4 वरील सर्व. तर ऑक्सिजनयुक्त रक्त म्हणजेच की शुद्ध रक्त वाहण्याचं काम कोण करतात तर धमन्या करतात. तर या ठिकाणी अशुद्ध रक्त जे आहे म्हणजेच की कोणतं रक्त CO2 युक्त रक्त, कार्बन डायऑक्साईड मिसळलेलं जे रक्त आहे अशुद्ध रक्त ते कोणतं शिरा वाहतात. मग आता हे केशवाहिन्या यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर पेशी पातळीवरचं जे काय बघा रक्त वाहण्याचं काम आहे ते केशवाहिन्यामार्फत होत असतं. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट लक्षात घ्या, शिरा ह्या त्वचेलगत असतील, धमन्या या आपल्या म्हणजे की त्वचेपासून खूप खोलवर पाहायला मिळतील आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघा अजून एक पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की शिरांना झडपा असतात आणि धमन्यांना झडपा नसतात. सर्वाधिक रक्तदाब हा धमन्यामध्ये असतो. 100 मानवी शरीरातील सर्व रक्तवाहिन्यांची लांबी किती असते तर बघा या ठिकाणी 90,000 किमी, 95,000 किमी, 97,000 किमी, 98,000 किमी. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 97,000 किमी. आणि रक्तवाहिन्यांचे जे काय प्रकार असणार आहे ते किती असणार आहे तर 3 असणार आहेत, म्हणजे धमन्या, शिरा आणि केशवाहिन्या. तसेच रक्तवाहिन्यांचा अभ्यास करणारी एक अभ्यास शाखा आहे त्याला आपण काय म्हणतो तर अँजिओलॉजी म्हणतो. काय म्हणतो आपण अँजिओलॉजी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा की रक्तातील कोणते प्रथिन रक्त गोठण्यास मदत करते तर अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजिन, इन्शुलिन. तर महत्त्वाचं पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फायब्रिनोजिन रक्त गोठण्यास मदत करते. तर अल्ब्युमिन जे आहे ते शरीरातील जे काय पाणी आहे या पाण्याचा समतोल राखण्याचं काम याच्यामार्फत होताना दिसून येतं आपल्याला, पाण्याचा समतोल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की त्याच्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच की ग्लोब्युलिन प्रतिद्रव्य निर्मितीचं काम या माध्यमातून होईल. ग्लोब्युलिनच्या माध्यमातून फायब्रिनोजिन मात्र रक्त गोठण्यास मदत करतं. आणि इन्शुलिन हे आपल्या साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं महत्त्वाचं, जे की स्वादुपिंडातून स्रवतं.
त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिनमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हिमोग्लोबिनमध्ये मॅग्नेशियम, तांबे, लोह यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 लोह हा एक महत्त्वाचा घटक असतो हिमोग्लोबिनमध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे की ABO या रक्तगटांचा शोध कोणी लावला? तर थेट आपण या ठिकाणी आपल्या उत्तराकडे जाऊया. कार्ल लँडस्टीनर यांनी ABO या रक्तगटांचा शोध लावलेला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी डिकास्टेलो आणि स्टर्ली हे दोन बघा या ठिकाणी शास्त्रज्ञ पाहायला मिळतात आपल्याला. या दोघांनी मिळून एबीचा शोध लावलेला पाहायला मिळतो. एबीचा शोध. आता या ठिकाणी सर्व दाता म्हणजेच की O असणार आहे आणि O या रक्तगटाची जगातील जी काही संख्या असणार आहे लक्षात घ्या, 46% लोक आपल्याला या रक्तगटाचे पाहायला मिळतात आपल्याला. कोणत्या? ओचे. आणि एबीला काय म्हणतो आपण? तर सर्वग्राही रक्तगट म्हणून ओळखलं जातं एबी. तर मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे आपले परिसर अभ्यास आणि सामान्य विज्ञान या संदर्भातील काही महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न. तर आपल्या TETमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी या प्रश्नांचा फायदा नक्कीच होणार आहे. तर आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंतही शेअर करा. थांबूया आपण इथं. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.